देवाची इच्छा असेल तेच होत असतं बघा. आज आहे कार्तिकी एकादशी. सकाळची माझी देवपूजा वगैरे झालेली आहे. माझा पण एकादशीचा उपवास असतो. मी तयार वगैरे झाले कारण मला जायचं होतं रुद्रच्या क्लासच्या मीटिंगला. तर जाण्याच्या अगोदर म्हणलं एकदा चहा वगैरे करून प्यावा, कारण 12 वाजताची मीटिंग होती आणि फराळ वगैरे सगळा राहिलेला होता आणि ऋषीला पण मला घरी ठेवून जायचं होतं. तर रुद्रला म्हणलं तुमच्यासाठी ना काहीतरी बाहेरून खायला घेऊन ये. तर त्याने त्याच्यासाठी वडापाव आणि ऋषीसाठी कांदा भजी घेऊन आला. मुलांना नाश्ता वगैरे दिला. मीटिंगवरून घरी आले तर नंतर मग आमच्या तिघांसाठी पण फराळीचंच बनवायचं होतं. जेवण वगैरे काय बनवलेलं नव्हतं. साबुदाणा खिचडी, थोडेसे वेफर्स आणि फ्रेंच फ्राय बनवले. आणि आज आमच्या पिल्लूचा मूड जरा जास्तच खराब होता. कधी कधी आमचा दिवस पूर्ण रडण्यातच जातो, तर कधी कधी मस्त हसत खेळत जातो. आज होती कार्तिकी एकादशी आणि माझ्या नशिबामध्ये साधं देवाऱ्यातल्या देवांना फूल वाहनं पण नव्हतं, कारण घरामधली सगळी फुलं संपलेली होती. मला वाटलं जेव्हा मी रुद्रच्या क्लासच्या मीटिंगला जाईल तर येतानी फूल हार काहीतरी घेऊन येईल, पण येतानी मला काही भेटलं नाही. आणि हे बघा, यांचा प्लॅन काही नव्हता पंढरपूरला जाण्याचा, पण हे पंढरपूरला गेले आणि तिथून विठ्ठलाचं दर्शन वगैरे केलं. रात्री ते खूप उशिरा घरी आले होते, तर त्यांनी बरंच असं सामान आणलं होतं, तर ते मी सकाळी उठल्या उठल्या बघत होते काय काय घेऊन आलेले आहेत. तर चला व्हिडिओचा इथंच एंड करते. बाय.